त्या जयंतीमध्ये डीजे कधीच लावत नाही आम्ही. 2 वर्षापूर्वी आम्ही एकमेकाला ओळखतही नव्हतो. सर्वांनी पहिल्यांदा 1-1 लाख रुपये स्वतः काढायचं ठरवलं. फक्त बुद्धवंदना घेणं हा फक्त उद्देश नाहीये. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण विहार ही चळवळीची केंद्र बनली पाहिजेत, परंतु अशा पद्धतीने विहार होताना दिसतात का आपल्याला? तर ह्याच अनुषंगाने आम्ही काही विहारांशी भेटी घेत आहोत आणि विहारामध्ये कुठले उपक्रम चालतात, काय कार्यक्रम चालतात, त्यांचा पुढचा उद्देश काय आहे, जयंती कशी साजरी करतात, त्या जयंतीमध्ये कुठले कुठले उपक्रम राबवतात, हे सगळं आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत. आता आम्ही मोशी येथील धम्मदीप विहाराच्या मध्ये आहोत आणि माझ्यासोबत काही ह्या विहाराचे पदाधिकारी आहेत, जयंती मंडळाचे काही कार्यकर्ते, अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की या विहारामध्ये नेमकं काय काय उपक्रम चालतात, काय काय धम्माचे कार्य केले जातं, हे आपण जाणून घेणार आहोत. आता या विहाराची स्थापना कधी झाली? या विहाराची स्थापना 2 वर्षापूर्वी झाली, म्हणजे 13 एप्रिलला 2 वर्ष होतील. 13 एप्रिल 2024. 2 वर्षापासून आत्तापर्यंत आपण ह्या विहारामध्ये काय काय उपक्रम राबवले, काय सांगाल त्याबद्दल? खूप काही असे उपक्रम राबवले. पहिल्यांदा बालसंस्कार भरवले होते आपण, नंतर स्त्रियांसाठी संस्कार शिबिर भरवले, आपले व्याख्यानं वेगवेगळ्या वक्त्यांचे आयोजित केलेले आहेत. शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या जयंत्या आपण साजऱ्या केल्यात. त्यांच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम असे राबवले आहेत. आता पहिला आम्ही आता जयंती साजरी करतो, त्या जयंतीमध्ये डीजे कधीच लावत नाही आम्ही. पारंपरिक जसं बँड, ढोल पथक अशा पद्धतीनं आम्ही मिरवणूक साजरी करतो. यावर्षी आपण काय उद्दिष्ट आपलं जयंती साजरी करण्याचा, म्हणजे काय काय तुम्ही उपक्रम राबवणार आहात, कशा पद्धतीने साजरी करणार आहात? तर काल महात्मा फुलेंची जयंती साजरी केली. त्या जयंतीनिमित्त संविधानाचे अभ्यासक नूरखान पठाण सर यांचं व्याख्यान, खूप सुंदर व्याख्यान झालं काल. तसं आता आमची 14 तारखेला इथं जयंती आहे, पण मेन जयंती आमची 18 एप्रिलला आहे. तर 18 एप्रिलला आम्ही भव्य अशी मिरवणूक काढणार आहोत. त्यामध्ये बँड पथक असणार आहे, लेझिम पथक असणार आहे आणि अन्नदान पण असणार आहे आणि व्याख्यान पण असणार आहे. बौद्ध विकास महासंघ जे विहारांना जोडण्याचं काम करते, त्या बौद्ध महाविकास संघासोबत आपलं विहार जोडलेलं आहे का? बौद्ध समाज विकास महासंघाबरोबर आमचं विहार पहिल्याच दिवसापासून जोडलेलं आहे. मी स्वतः बौद्ध समाज विकास महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये काम करतो आणि भाऊसाहेब डोळस असतील किंवा अनिलजी सूर्यवंशी असतील, शरदजी जाधव साहेब असतील, दुधेकर साहेब असतील, यांच्याबरोबर आम्ही हे विहार निर्मितीच्या वेळीच बैठका लावल्या होत्या आणि त्याच वेळेस बौद्ध समाज विकास महासंघाचा आम्ही एक भाग आहोत आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणेच हे विहार काम करत आहे. विहार ही चळवळीची केंद्र झाली पाहिजे असं आपण म्हणतो, त्या दृष्टीनं आपलं विहार काय काम करते? 2 वर्षापूर्वी आम्ही एकमेकाला ओळखतही नव्हतो. आज जवळजवळ 150 कुटुंब ह्या विहाराशी संबंधित आहेत आणि 150 कुटुंब एक समाज म्हणून एकत्र आलेला आहे. ही आमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. जवळजवळ 40 ते 45 लाख खर्च करून, तेही कुठल्याही राजकीय पक्षाकडनं न घेता, निधी न घेता, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन तो निधी गोळा करून आम्ही हे वास्तू या ठिकाणी उभी केलेली आहे आणि त्यामुळं आमची नाळ या विहाराशी एकदम अशी घट्ट जुळलेली आहे. आता जी विहारं आहेत ती कुठल्या तरी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या दानावरती किंवा तिथं वर्चस्व त्या राजकीय पक्षाचं असतं, ती विहार कशी असली पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला? मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की हे विहार तसं कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या अंकित नाही. भीमराव आंबेडकरांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की विहार हे ज्ञानाचे केंद्र व्हायला पाहिजे आणि आमची वाटचाल निश्चित त्या मार्गाने बाबासाहेबांचे घराणं आहेत, ज्यांनी ज्ञानाचे केंद्र झाले पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, विहार कशी असली पाहिजे? विहार ध्यान आणि ज्ञान आणि सगळे लोक या एरियातल्या या विहाराला जोडल्या गेलेले पाहिजेत. बौद्ध विकास महासंघ आदर्श जयंती मंडळ असं एक त्यांनी पुरस्कार देत आहेत. तुमचा काय संकल्प आहे त्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी? आता संकल्प म्हणजे असा आहे की आम्ही यावेळेस जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी करण्याची तयारीत आहे. की ह्या विहाराच्या संदर्भामध्ये आपण सचिव आहात आणि तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे, तर ह्या विहाराच्या अनुषंगाने काय सांगाल? साधारण 2023ला आमचा लोकांनी आम्ही एकत्र येऊन विहार स्थापनेसाठी आम्ही प्रयत्न करायचं ठरवलं. पण सर्वात पहिल्यांदा आपण अगदी लोकांकडे अगोदर जाण्यापेक्षा आम्ही सर्वजण एकत्र आलो. त्यावेळेला जे 20-25 जण होते त्यांनी सर्वांनी पहिल्यांदा 1-1 लाख रुपये स्वतः काढायचं ठरवलं आणि त्या पहिल्यांदा आपण धम्मदान स्वतः देऊया आणि मग बाकीच्या लोकांकडे जाऊन आपण त्याबद्दल मागणी करू. त्यामुळं सगळेजण एकत्र आले. त्या दिवसापासून तर आज 500च्या वरती कुटुंब आपल्या याच्याशी संघाशी जोडलेले गेले.
त्यानंतर आपला संघ धम्मदीप संघ या नावाने रजिस्टर्ड आहे. दुसरं म्हणजे जे बौद्ध विकास महासंघ जो पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे, त्या बौद्ध विकास महासंघाच्या मार्गदर्शन सुद्धा आणि पाठिंबा सुद्धा या विहाराला लाभलेला आहे. 14 तारखेला दरवेळी एकत्र जयंती केल्यामुळे तिकडच्यांना इकडे येता येत नाही आणि इकडच्यांना तिकडे जाता येत नाही. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा असं केलं की आम्ही ते केव्हा ठेवता येतं 14 एप्रिलला, मग आमची 18 एप्रिलला ठेवली, कारण आम्ही त्या जयंतीत जाणार आणि तेही इकडे येणार आणि जास्तीत जास्त समाज बांधव एकत्र येऊन आपला एकमेव आणि हर्षोल्लास एकत्र साजरा करू असं आम्हाला वाटतं. विहारामध्ये खरं तर ही विहार अशी धम्माची केंद्र, चळवळीची केंद्र झाली पाहिजे. त्या अनुषंगाने आपलं काय पुढचं पाऊल आहे? सर, आमचं पहिल्यापासूनच आमचं म्हणणं आहे का सगळे विहार हे आपल्याला आतापर्यंत प्रेरणादायी आहेच. मग या विहारात आपण वेगळं काय करू शकतो? फक्त बुद्धवंदना घेणं हा फक्त उद्देश नाहीये. तो लोक एकत्र करण्याचा आध्यात्मिक मार्गाने तो एक भाग असू शकतो. परंतु हे विहार पूर्ण वेळ युटिलाइज कसं होईल, त्यातल्या त्यात समाजाच्या उपयोगी जास्तीत जास्त कसं पडेल, त्यासाठी आम्ही पहिल्यांदा या विहाराची गेल्या 4 डिसेंबरला आम्ही मिटिंग घेतली, आता 2026ला, की आम्ही या विहारासाठी त्यासाठी आम्ही बेंचेस बनवले सर. त्यासाठी लायब्ररी बनवण्याचा प्रयत्न केला आणि आता जवळजवळ 500 पुस्तकं समाजाने दान केलेत. परंतु लोकांना म्हणजे टॉयलेट बाथरूम नाही, त्यासाठी फक्त मिटिंग घेतली. पण लोकांनी एकदम पुढे येऊन आणि प्रतिसाद दिला की आपण असं करू, एवढ्या कमी जागेत बसणार नाही, म्हणून विहार अजून वाढवलं आणि 3.5 महिन्यामध्ये हे विहार पूर्ण झालं. या विहारामध्ये महिलांनी एकत्र यावं, त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, यासाठी सुद्धा महिला बचत गट स्थापन केलेला आहे आणि दर महिन्याच्या 10 तारखेला त्यांची इथं मीटिंग होते, त्यांची चर्चा चालते, त्यातनं निर्णय घेतात आणि सगळ्या गोष्टी या महिला करतात. महिला दिन असू द्या किंवा सावित्रीमाईंची जयंती असू द्या, डॉक्टर बाबासाहेब व सर्व महापुरुषांच्या जयंत्या, त्यात महिलांचाही सक्रिय सहभाग असतो, असं आमच्या विहाराचं आहे. तर एवढी मोठी वास्तू उभी करणं, पण तिच्यात उपक्रम काय चालणार, तर आम्ही विद्यार्थ्यांना अभ्यासिका म्हणून पहिल्यांदा सुरू करणार आहे आणि शाहूनगरचं धम्मचक्र विहार हे आमचा त्यातल्या त्यात आदर्श विहार आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतो. वायफाय घेतलेले, मुलांना अभ्यासाचे टेबल केलेले, पुस्तकांची लायब्ररी उपलब्ध आहे, आता लवकरच कार्यरत होईल असं आम्हाला. बरं, आता आपण बघतोय की जयंतीचं स्वरूप जे आहे, पूर्वी कसं असायचं की लेझिम, ढोलपथक किंवा बेंजो वगैरे असे पार्ट्या असायच्या. परंतु आत्ता जे जयंतीचं स्वरूप जे आहे ते इतकं हिणकस झालेलं आहे की कर्णकर्कश आवाजामध्ये ते DJ असं जयंतीमध्ये गेलं तर ते हृदयाला असे ठोके पडल्यासारखं असं वाटतंय. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय सजेशन असेल? आमच्या विहाराची जी समिती आहे, म्हणजे जी सगळे सभासद एकत्रच, तर त्यांनी असा पहिल्यांदा निर्णय घेतला की या विहारात DJ लागणार नाही. आता त्यातले तरुण सुद्धा आम्हाला साथ देत आहे, कारण शेवटी तरुण रक्त असतं ते सळसळतं आणि ते म्हणतं की DJ लावू वगैरे, पण तरी सुद्धा ज्येष्ठांनी सांगितल्यानंतर किंवा ते सुद्धा आम्हाला साथ देऊन यावर्षी सुद्धा ॲनिमेटेड फोटो लावण्याच्या ऐवजी जे बाबासाहेबांचे ओरिजिनल आहे ते फोटो लावून त्याच्यावर वेगवेगळे समाजाला प्रेरणा देणारे संदेश त्यावर हे करून तरुण मंडळी यावर्षी आपल्या विहाराच्या जयंतीमध्ये सामील झाली आणि DJ न लावता आपण जास्तीत जास्त समाज प्रबोधनाकडे कसं जाऊ याच्यावर आम्ही लक्ष देतोय. आता तुमचं विहार जे आहे ते म्हणजे जसं तुम्ही इतर विहारांचा आदर्श घेता तसं तुमचं पण विहार आदर्श घेण्यासारखं आहे. तर तुमचं आता इतरांना काय आव्हान असेल? आमचं सर हेच आहे की विहार आपण म्हणतो, फक्त भाषणांमध्ये ऐकतो की विहार ही चळवळीची केंद्र व्हायला पाहिजे, त्यातनं प्रगती. तर आम्ही आपल्या आजूबाजूला जेवढे एरिया आहे, आता हा एरिया जो आहे तो मोशी प्राधिकरण, हा सर्व याच्यामध्ये व्यावसायिक लोक आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळे एकत्र येऊन यांनी फार अल्पावधीत हे विहार उभं केले. परंतु ते समाजात जास्तीत जास्त समाजाचे उपयोगी कसं येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी तरुण आले पाहिजे आणि आपले जे बाजूचे सगळे एरिया आहेत तर त्यांच्या मुलांसाठी अभ्यासासाठी इथं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की इथं कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी कशा प्रकारे घेतली जाईल याच्यासाठी आम्ही हे विहार तयार करत आहोत. सर, या विहाराची काही घटनेमध्येच असं आम्ही लिहिलेलं आहे की प्रत्येक गोष्ट ही कार्यकारिणी ठरवल, सर्वांना सामावून घेऊन आपण करू आणि ती पारदर्शी असेल, यात कुठल्याही प्रकारची तुम्हाला चूक दिसणार नाही. हा एक आमच्या विहाराचं तत्व आम्ही ठरवलेलं आहे आणि ते आम्ही काटेकोर पाळतोय. या विहारामध्ये एक धम्माचा भाग म्हणून दररोज वंदना घेतली जाते.
बऱ्याच ठिकाणी साप्ताहिक वंदना असते, पण या विहारामध्ये दररोज वंदना असते आणि ते दररोज वंदनेला लोक उपस्थित असतात. आजकालचे युवक आपण बघतोय की मावा पुड्या बिड्या खात ते इकडे तिकडे फिरतात, परंतु हा जो युवक आहे प्रणव कांबळे हा महाराष्ट्रामध्ये सायकलिंग रेसमध्ये प्रथम आलेला आहे आणि याने त्याला जो बक्षीस मिळालेला आहे 75,000 रुपये, त्यापैकी ते कपात होऊन जे 52,000 रुपये जे मिळालेत ते संपूर्ण रक्कम त्यांनी ह्या विहाराला दान म्हणून दिलेली आहे. असं हे आदर्श युवक आपल्यासोबत आहे आणि विशेष म्हणजे ह्या विहाराच्या बांधकामामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी वेगवेगळे सजेशन दिलेले आहेत. असा युवक आता माझ्यासोबत आहे. प्रणव, खरं तर तुझ्या वयामध्ये पोरं जी आहेत ती सगळी गुटखा बिटका खाऊन इकडे तिकडे फिरत असतात, चित्रपट बघत फिरत असतात. तू मात्र धम्माच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेऊन तुला जी मिळालेली रक्कम आहे ती सुद्धा तू धम्माला दान दिलेली आहेस, विहारासाठी दान दिलेली आहेस. काय सांगशील बरं त्याबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल? सुरुवातीला खूप छोटं विहार होतं, म्हणजे एक पत्र्याचं शेड पासून ते आज हे एवढं मोठं विहार उभा करण्यामध्ये सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे. एक युवक म्हणून मला असं वाटत होतं की हे विहार कसं आपल्याला आकर्षक बनवता येतील, म्हणजे विहाराकडे आपण अट्रॅक्ट झालं पाहिजे, यासाठी आपल्याला काय वेगळं करता येईल. त्यासाठी डिझाईन असेल, वेगळी काहीतरी डिझाईन असेल, हे आकर्षक डिझाईन, त्याच्याकडून युवक म्हणा किंवा सगळे लोक या विहारात आकर्षक होईल, यासाठी एक थोडंफार सजेशन देण्याचा प्रयत्न केला.